नमस्कार मित्रांनो, स्टॉक इन्व्हेस्टिंग ज्ञानमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इरकॉन इंटरनॅशनल या रेल्वे सेक्टरच्या शेअरबद्दल. मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही कोणत्या गोष्टीत योग्य रिसर्च करू शकत नसाल तर पैसे कमवायला मोठी अडचण होईल. जेव्हा घसरण होते तेव्हा वेगळ्या प्रकारची रिसर्च काम करते की आता यामध्ये घसरण झाली होती, आता ह्यापेक्षा जास्त घसरण नाही होणार, यापेक्षा जास्त घसरण झाली तर तुमच्या कामाची आहे, मग अजून तुम्हाला मजा येणार आहे. फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे की एकाच वेळी शेअर कधीच खरेदी करू नका. जेव्हा खूप चांगली कोणत्या शेअरमध्ये घसरण मिळाली, खूप जास्त घसरण झाली तर थोडंसं जास्त खरेदी करू शकता, पण सर्व पैसा कधी पण एका कंपनीमध्ये नाही लावायचा. मार्केटमध्ये एक शेअर मल्टीबॅगर रिटर्न दिल्यानंतर परत तुम्हाला पैसे बनवून देतो. तुम्हाला फक्त घसरणीकडे लक्ष दिलं पाहिजे. इरकॉन इंटरनॅशनलची गोष्ट कराल तर ह्याने किती हाय मारला होता, 351. याचा मार्केट कॅप काय खरेदी करण्यायोग्य आहे तर ह्या शेअरचा मार्केट कॅप आहे 20,000 करोडचा मार्केट कॅप आहे. म्हणजेच की हा इथून पण वरती जाऊ शकतो. म्हणजेच की येणाऱ्या काळात अजून पैसा बनवून देऊ शकतो. ऑलरेडी मल्टीबॅगर रिटर्न बनवून दिले आहेत या शेअरने. खूप पैसा या शेअरने बनवून दिला आहे. बोनस, स्प्लिट ह्या सर्वांचं कॅल्क्युलेशन केलं तर मोठा पैसा बनवून दिला आहे. सर्वात आधी आपण 1 वर्षाचा चार्ट पॅटर्न पाहाल तर याने जो हाय बनवला होता तेथून 44% पडला आहे. जर कोणी टॉपवर खरेदी केलं असेल तर त्याचा 44% नुकसान दिसून येत असेल. स्टॉक जे 40-50% टॉपवरून घसरले आहेत तर त्यामध्ये आपल्याला एक उमेद नजर येते की चला आता थोडा पैसा आमचा बनू शकतो. रेल्वे सेक्टरमध्ये एकदम तेजी बनली होती, त्यानंतर घसरण पण झाली, तरी एकदम तुटून जाऊ नका. कारण की इथे पहा, टॉपवरून खालच्या साईडला 50% 50वर होता. 50च्या रुपयाच्या अकॉर्डिंग अजून पण महाग आहे. जेव्हा मोठी घसरण होते कोणत्या शेअरमध्ये तर काय होते की FIS, DIS खरेदी करतात. येणाऱ्या 1-2 वर्षात हा शेअर जो आपला हाय 351 बनवला होता तो ब्रेक करून पुढे जाऊ शकतो. येथून हा डबल होऊ शकतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.